मालक चला आत. विष्णुबुवा, यावेळी पावसानं लवकर हजेरी लावली. हो, त्याची चिंता आहे मालक. अरे, पावसासारखा ओला चिंब ऋतू अनुभवायचा सोडून चिंता कसली करतोस चिंतोबा? हा ऋतू घरात बसल्या बसल्या चिंब करेल काय याचीच चिंता आहे मालक. या वर्षाची डागडुजी बाकी राहिली आहे. छपराला डांबर लावायचं आहे. दरवर्षी आपण मे महिन्यापूर्वीच करतोय हे सगळं, पण यावेळी मात्र मे महिन्यातच आपल्यावर आभाळ कोसळलं. डागडुजी काय मालक 4 दिवसात होऊन जाईल ना. घराची डागडुजी 4 दिवसात होऊन जाईल विष्णू, पण मनाच्या डागडुजीला आणखीन किती पावसाळे जावे लागतील देवच जाणे. श्रीराम, असो, चालायचंच. तू करून घे घराची डागडुजी. नाही, ती मी करतो, पण मी काय म्हणतो मालक, तुम्ही आत्ताच आजारातून उठलात, तुम्हाला धुळीचा सिमेंटचा त्रास होईल, तेव्हा तुम्ही 4 दिवस मुंबईला गेलात तर कसं? खरं आहे तुझं, पडून वाडा सोडून जायची इच्छा होत नाही रे. ठीक आहे, मी बोलतो मधुशी. आणि आता लवकर आत या, वारा सुटलाय. हो, तू पुढे, आलोच. सुलेखा राऊत पुन्हा सटकली. हो, आणि दोन्ही विंग्सच्या गच्च्यांच्या दरवाजाची कुलपं सुद्धा तोडलेली. शी इज स्मार्ट सावंत, व्हेरी स्मार्ट. बरं, तुम्ही रूम सील करू नको असं का म्हणालात मला? नको सर, राहू दे. त्या घरातली प्रत्येक वस्तू तशीच राहू देत. स्वतःच्या नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे सुलेखा नक्की सापडेल सावंत. म्हणजे तुम्हाला आठवतं आपण तिथे होतो तेव्हा एक फोन कॉल आला होता? हो, पण तो तुम्ही कुणालाही आन्सर करू दिला नाही. राईट. मी तुम्हाला म्हटलं ना, तिच्या नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे सुलेखा नक्की सापडेल. बरं, तो फोन कॉल कुणाचा होता, काही अंदाज आहे तुम्हाला? ज्याची ही सीडी आहे ना, तो फोन त्याचाच होता सावंत. ही फक्त सीडी नाही, कुंडली आहे त्या माणसाची ज्यांनी तो फोन केला होता. सापडेल. सुलेखा राऊत नक्की सापडेल सावंत. प्रथमेश, 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 ऐक ऐक ऐक, माझा ऐक, नको जाऊ रे तिकडे. ऐक ऐक ऐक, नको रे जाऊ तिकडे. मी तुला कसं समजावू? ऐक, तिकडे ना, तिकडे बुवा आहे, बुवा 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 म्हणजे बुवा. काय सांगू? अगं बरं झालं तू आली. ती आई आली तुझी. काय झालं? अगं हा सारखा तिकडे जायचं म्हणतोय. तिकडे सोपान आजोबा आहे, तुला माहिती आहे. याचं आणि त्यांचं जरा पण जमत नाही. बाळ असं नाही करायचं सोन्या, असं नाही करायचं. प्रथमेश इकडे बघ, प्रथमेश माझ्याकडे बघ. काय झालं हे? बघ, तुला एकदा
शुद्ध तिकडे जाऊ नको म्हणून सांगितलेलं कळत नाही का? प्रथमेश, तू हट्टीपणा करू नकोस रे राजा. मी तुला मुंबईला चलच तू आता मुंबईला परत घेऊन जाईन ना, असं केलं तर. तू चल चल, असा हट्टीपणा काय करतोस प्रथमेश? अगं शुभ्रा, बरी आहेस ना? हो. वसुला कुठे? हो, देवळात गेल्यात त्या. तेव्हा ना यायला हव्यात खरं. आज उशीरच झाला बहुतेक. बरं, मी क्लासला निघालोय. वसुदाला सांग विष्णूचा फोन आला होता, बाबा काही दिवस राहायला आपल्याकडे येते. त्यांनी काय ते वाड्याची डागडुजी वगैरे काढली. त्याने त्या सिमेंट धुळीचा वगैरे त्रास होतो ना, म्हणून ते राहायला येतात. चला बरं झालं. ह्यावेळी डागडुजीचं काम झालं तरी आजोबांना परत जाऊ देणार नाहीये मी. तू हट्ट तर त्यांच्याकडे, आमचं काय ऐकत नाही ते. चंदूला आणि पूनमलाही काढून टाक. हो, मी प्रियाला सुद्धा सांगते. ऐकल्या 10 कल्पना सुचतील तिला. तसंही बाबा, आपण सगळे एकत्र जमलोच नाही आहोत ना. तू आधीला सांग. मुख्य म्हणजे त्याला म्हणावं की बाबा याच्यात तुझे काय मिटिंगा फिटिंगा असेल ते आटपून घे, नंतर गडबड नको. हट्ट धर आधीकडे. हो, मी फोन करते. चल, मी गेलो. प्रथमेश, मी आता निघतेय परत. नीट राहा, मस्ती करायची नाही, कळतंय का? आणि आजोबांना आणि विष्णू काकाला अजिबात त्रास द्यायचा नाही, हट्टीपणा करायचा नाही. आजोबा, आणि तुम्हाला सांगते, त्यांनी किती हट्टीपणा केला ना तरी त्याचं ऐकू नका, नाहीतर तुमचं नातूप्रेम अगदी उतू जातं. अगं किती त्या सूचना. तसा समजूतदार आहे हो तो. हा मग बरं, तू नीट जा हो, आणि पोचल्यावर फोन कर आठवणीने. हो, पाया पडते आजोबा. हा, सुखी राहा. श्रीराम श्रीराम. ये. प्रथमेश, तिकडे मागे जायचं नाही, कळतंय का मी काय सांगतेय? तिकडे मागे जायचं नाही. नाही जाणार आम्ही मागे. मग तर झालं. आजोबा, निघ तू आता. बोलत बसलीस तर बस चुकेल हो तुझी. येते. टाटा. काय प्रथमेश, आधी तुला मी गोष्ट सांगू का? नाहीतर माझ्याकडे पुस्तकात खूप छान छान चित्र आहेत, ती तुला चित्र वाघाची, सिंहाची बघायची आहेत चित्र. चल चल, मी तुला दाखवतो. वाघाची आहेत, सिंहाची चित्र आहे. एका राजाला बरं का 3 मुलं असतात, 2 राजपुत्र आणि 1 राजकन्या. तो धाकटा राजपुत्र असतो ना, तो राजाचा खूप आवडता असतो. एकदा काय होतं, एक राक्षस येतो आणि त्या धाकट्या राजपुत्राला म्हणतो की मी तुझ्या भावाला आणि बहिणीला खाऊन टाकीन. त्या धाकट्या राजपुत्राला खूप राग येतो, अतिशय राग येतो, खूप चिडतो तो आणि राक्षसाला म्हणतो तुला आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल. राक्षस म्हणतो ठीक आहे. आता तो राजपुत्र एवढासा, तो राक्षस एवढा मोठा, तरी पण राजपुत्र त्याच्याशी लढतो, खूप लढतो आणि झोपला वाटतं. श्रीराम श्रीराम.
बाबा गोष्ट सांगा ना, झोपेत नाहीये. आई जी सांगायची ना तीच. बाबा गोष्ट सांगा ना, झोपेत नाहीये. आई जी सांगायची ना तीच. सांगतो बाळा. एक राजा असतो, त्याला 3 मुलं असतात. 2 राजपुत्र आणि 1 राजकन्या. त्याला की नाही सगळ्यात धाकटा राजपुत्र असतो ना, तुझ्यासारखा गोड, हुशार, हसरा, तो त्याला खूप आवडत असतो. एकदा काय होतं, एक राक्षस येतो आणि तो त्या राजपुत्राला म्हणतो, मी तुझ्या भावाला आणि बहिणीला खाऊन टाकेन. त्या राजपुत्राला खूप राग येतो, खूप चिडतो तो म्हणतो त्या राक्षसाला, तुला आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल. राक्षस म्हणतो ठीक आहे. तो राजपुत्र असतो लहान आणि तो राक्षस असतो खूप मोठा. तरी पण तो राजपुत्र त्याच्याशी खूप लढतो. पण तो राक्षस त्या राजपुत्राला काय शोधताय काय एवढ्या रात्री? कुठे काय ते हे आपलं शतपावली करत होतो. शतपावली केली ना म्हणजे खाल्लेलं जिरतं, आबाडताबाड खाल्लेलं पचत. जेवल्यावर शतपावली करतात, बरोबर आहे. पण आता मध्यरात्र झाली आहे का पुन्हा स्वप्नात जेवलात काय? हे ते जाऊ दे रे. पण मला एक सांग, आता पॉइंटवर आलात. नाही मी म्हणलं ते सध्याचं पोरग इथं काय करते? काय करतं म्हणजे? त्याच्या पणजोबाचं घर आहे, त्याला पाहिजे तेव्हा तो येईल, पाहिजे तेव्हा जाईल. तुम्हाला काय करायचंय? मला कुठं काय करायचंय? गोंडस पोरग आहे म्हणजे त्याच्या बरोबर खेळावं, दंगा मस्ती करावी, त्याला गोष्टी सांगाव्या, असं आपलं. त्याच्याशी दंगा मस्ती करायला त्याचे पणजोबा आहेत. आणि एवढ्या रात्री तुमच्याशी ते दंगा मस्ती करायला जागा आहे काय? तो झोपलं काय? तुम्ही जाऊन झोपा आता. चला, उद्या सकाळी आहे ना लवकर उठा. मी अख्ख्या गावाला बोलवतो, मग तुमचा कथाकथनाचा एक जंगी कार्यक्रम करून टाकू. काय म्हणतोय? हो. ते चंदूच्या पोराला घेऊन या, त्याला लय आवडतात गोष्टी, सांगतो मी. हा चला. अरे भाई यार बडबड बडबड करू नका. चला चला. हा कळलं. नमस्कार, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले बोलतोय. नमस्कार, मी वसईहून दीनानाथ शास्त्री बोलतोय. आजोबा कसे आहात तुम्ही? वाड्यावर बाहुली आली होती. प्रिया तुमच्याबद्दल बरंच बोलली आणि बाळच्या हत्येसंबंधी चाललेल्या
तुमच्या तपासाबद्दल देखील. एका संमोहन शास्त्रज्ञाच्या मदतीने तुम्ही अभिमानच्या मनापर्यंत पोचलात. हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. निदान त्यामुळे हे तरी कळलं आजोबा की अभिमान निर्दोष आहे. मला असं वाटतंय की ही खूप मोठी मजल आहे. अपराध्याला पकडणारे पोलीस खूप असतात, पण निरपराध्याचं निर्दोषत्व सिद्ध करणारे खूप कमी असतात. अभिमान निर्दोष आहे हे कळणं फार महत्वाचं होतं. अन्यथा चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखं झालं असतं. असो, तुमच्या पुढील तपासासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो. ठेवतो फोन. श्रीराम. श्रीराम. थँक्यू आजोबा. सोपान काका, काय कुठल्या लढाईवर निघालात एवढ्या जलद गतीनं? काय विचारतोय मी? बरोबर आहे रे, पण माझ्याकडे बघ, एक हात उचलला तर दुसरा उचलत नाही. मी कसली लढाई करणार? वयच जलद चालायची प्रॅक्टिस करत होतो. चालण्याचा व्यायाम लई चांगला बरं का. हा, चालला तो चालला आणि थांबला तो थांबला. तुला मी सांगतो तिने बाबा, तू बी चालण्याचा व्यायाम कर. आपण दोघं बी करूया ना. हा, जलद चालायचा व्यायाम येतोस? कल्पना चांगली आहे. असं करूया, मागच्या अंगणात जाऊ, परसदारी. मी विष्णूला एक खुर्ची टाकायला सांगतो आणि मी बसतो. माझ्या समोर तुम्ही जलद गतीनं चालायची प्रॅक्टिस करा. कशी काय कल्पना? चांगली आहे ना? चला चला. Thank you.